अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरनं रोहित पवार संतापलेत. अद्याप सीबीआय चौकशी का नाही, सत्तेत बसून भजी तळताय का, असा थेट हल्लाबोल रोहित पवारांनी सुनेत्रा पवार आणि दादांच्या आमदारांवरती केला. बघूयात. सीबीआयकडे ही केस दिली जात नाही, सत्तेत असून तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागलं, म्हणजे याच्यात तुमची लायकी त्या ठिकाणी कळते. तुम्ही या सरकारमध्ये राहून काय फक्त भजी तळताय का तुम्ही फक्त झोपलाय का? अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून रोहित पवार थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरच भडकले. अजितदादांना न्याय देण्यासाठी काय प्रयत्न करत आहात? सरकारमध्ये राहून सीबीआय चौकशीसाठी स्मरणपत्र द्यावं लागलं, यावरून तुमची लायकी कळते. सरकारमध्ये राहून भजी तळताय का, असे खडे बोल रोहित पवारांनी सुनेत्रा पवार आणि दादांच्या आमदारांना सुनावले आहे. अजितदादांच्या पक्षातले नेते, आमदार व त्याच्याच बरोबर त्यांचे प्रमुख खरंच अजितदादांच्या बाबतीत काय करतात हा खूप मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. विकासाला आम्ही गेलो सत्तेत, अरे पण तुम्हाला सत्ता ज्या नेत्यामुळे मिळाली त्या नेत्याला न्याय मिळावा यासाठी तुम्ही कधी प्रयत्न करणार आहे? एकदा सीबीआयला ही एन्क्वायरी देण्यात यावी यासाठी तुम्ही पत्र दिलं, सत्तेत असून तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागलं, म्हणजे याच्यात तुमची लायकी त्या ठिकाणी कळते. पुण्यामध्ये अजितदादा अनेक वर्ष पालकमंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे तिथं एलिव्हेटेड रस्ते असतील, या सगळ्या मागण्या आम्ही केल्यात. मग तुम्ही या सरकारमध्ये राहून काय फक्त भजी तळताय का तुम्ही फक्त झोपलाय का? एक मुद्दा या ठिकाणी आला की आपण सीबीआयला लिहिलं होतं, मग सीबीआयने इन्क्वायरी का घेतली नाही? सीबीआयने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की AIBचा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट यातला महत्त्वाचा आहे. तो आल्यानंतरच हा तपास आम्ही घेऊ शकतो, त्याच्या आधी आम्ही काही घेणार नाही. जेवढे काही त्या ठिकाणी इक्विपमेंट्स होते, जे डाउनलोड करायचे होते, ते 100% डाउनलोड झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही. जे रिकन्स्ट्रक्ट करून डाउनलोड करायचं होतं ते पण झालेलं आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स असेल किंवा दुसरा जो काय बॉक्स आहे ते सगळं झालेलं आहे. म्हणजे दुर्दैवाने असं म्हणू नये, पण दादांची जी काही पुण्यतिथी येईल त्याच्या अगोदर हा रिपोर्ट यावा अशा प्रकारचा प्रयत्न, आणि तो रिपोर्ट येईल. हे रोहित पवारांच्या मनामधली एक प्रकारची ती खदखद आहे. राहिला प्रश्न आमदारांच्या लायकीच्या बाबतीत काढण्या इतके रोहित पवार अजून मोठे झालेले नाहीये. त्यांच्या जीवावर त्यांच्या 10 पैकी त्यांच्या पक्षात निवडलेले 10 आमदार हे तरी त्यांच्या सोबत आहेत का, हे त्यांनी तपासून बघितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, रोहित पवारांनी आमच्या आमदारांवरती बोलण्यापेक्षा त्यांच्या जीवनामध्ये एखादा आमदार निवडून आणला तर बरं होईल. एवढे मोठे रोहित पवार झालेले नाही आहेत की आमची लायकी ते काढतील असं. कारण अजित पवारांच्या अपघाती निधनामागे काळाबेर असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय. आणि पुन्हा 28 तारखेला रोहित पवार आणखी नवे पुरावे सादर करणार आहेत. सीबीआयकडे ही केस दिली जात नाही आणि कुठंच काय होत नसेल तर आमची तर मागणी आहे की कुठेतरी ज्युडिशियल एन्क्वायरी त्या ठिकाणी झाली पाहिजे. या दादांच्या केसबद्दल अधिवेशनात आम्हाला आश्वासन देऊन सुद्धा जर शासन आणि प्रशासन या बाबतीत काहीच करत नसेल तर आम्ही जे म्हणतो ते खरे 100% याच्यामध्ये काळबेळ आहे. 28 तारखेला मुंबईमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेऊन अजून जे आमच्याकडे पुरावे आलेले आहेत ते पुरावे तुमच्या सर्वांसमोर त्या ठिकाणी आम्ही आणू. आणि फक्त रोहित पवार अजितदादांच्या विषयी, अजितदादांच्या मृत्यूच्या कारणामुळे राजकारण करत आहेत. एवढं अजितदादांवर प्रेम होतं तर ज्या वेळेला अजितदादा हयात होते तर तुमची लँग्वेज काय होती, अजितदादांविषयी मत काय होतं, अजितदादांच्या भूमिकेविषयी तुमची काय प्रतिक्रिया होती, हे सगळं आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे रोहित पवारांचं प्रेम खरं आहे का खोटं आहे हे म्हणण्यापेक्षा रोहित पवार त्यांच्या घरातले, पवार कुटुंबातले म्हणून कदाचित बोलू शकत असतील. विधानसभेमध्ये काँग्रेसच्या नाना पटोले यांनी सुद्धा दादांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री सोडणार नाहीत असं म्हणाले होते, पण अद्याप गुन्हा देखील दाखल झालेला नाही. हुकुमशहाचं राज्य आहे का, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला. आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही सोडणार नाही, लवकरात लवकर ते आरोपी पकडू. अहो तू गुन्हा तर दाखल करा. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नाही, कर्नाटकमध्ये आमच्या रोहित पवारनी गुन्हा दाखल केला, तो लागू होत नाही. हे चाललं काय? हे काय हुकुमशहाचं राज्य आहे? FIR मध्ये तुम्हाला कोण दोषी आहे
हे FIR नंतर फायनल करावं लागतं की बाबा देवेंद्र फडणवीस आहे, जयंत पाटील आहे, रोहित पवार आहे, कोणीतरी जो कोणी असेल त्याला दोषी आणि त्याच्यावर चार्ज फ्रेम करावा लागतो, तर त्या FIRला अर्थ आहे. तो चार्ज फ्रेम करण्याकरता पहिल्यांदा तुम्हाला इनिशियली कोण दोषी आहे हे ठरवावं लागेल. ते जोपर्यंत AIIBचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही ठरवू शकत नाही. म्हणून मी पुन्हा सांगतो, या प्रकरणाचं सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही. 28 जानेवारीला मुंबईहून बारामतीमध्ये येत असताना दादांच्या विमानाचा अपघात झाला, ज्यामध्ये अजितदादांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. अपघाताला 5 महिने उलटली. या प्रकरणामध्ये 2 प्रकरणाची चौकशी सुरू आहे. केंद्रीय पातळीवर AIIB म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडनं तपास सुरू आहे. प्राथमिक अहवालामध्ये दृश्यमानता आवश्यकतेपेक्षा कमी होती असं म्हटलंय, पण अंतिम अहवाल आलेला नाही. महाराष्ट्रामध्ये CID कडून तपास सुरू आहे, पण CIDला AIIBच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे AIIBच्या अंतिम अहवालावरच कट किंवा षडयंत्र या संदर्भातील चौकशीची पुढची दिशा ठरणार आहे. गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.